Hello friends, I am Saloni Kadam from TKT Varnanagar from CSE department. I have been placed in Persistent Systems Pune with the package 4.41 LPA. I am from batch 2020. Today I am here to guide you all throughout the journey in TKT. First of all, I'll share my experience, my journey throughout TKT. जेव्हा आपण सेकंड इयरला येतो तेव्हा आपल्याला सगळ्याच गोष्टी अननोन असतात. म्हणजे तुम्ही पण आता जेव्हा सेकंड इयरला डिपार्टमेंटला याल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी अननोन असणार आहेत. पण याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. आपल्या डिपार्टमेंटचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीही क्युरी असेल तर तुम्ही त्यांना कन्सर्न करू शकता. पण इट्स नॉट लाईक वन वे. जर तुम्हाला त्यांना कन्सर्न करायचं आहे ना तर तुम्ही करा, पण त्यांच्याकडून जेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स येईल तेव्हा त्याच्यावरती तुम्ही शांत बसायचं नाही. म्हणजे दोन्हीकडून इंटरॅक्शन झालं पाहिजे. ते तुम्हाला हेल्प करतायत ना तर तुम्ही पण त्यांना तुमचं इनपुट दाखवलं पाहिजे. आणि if you really want to get placed in well company like through campus interviews, there is not like ki only bookish knowledge or theoretical knowledge is important. It's mandatory, I agree, but side by side you should know the practical and the technical knowledge. म्हणजे कसं आहे, तुम्ही आता जो अभ्यास करताय तो ठीक आहे, पण तुम्ही कसं करणार अभ्यास की युनिव्हर्सिटी रिलेटेड म्हणजे लाईक एक्झाम रिलेटेड अभ्यास करणार की पेपर कसे द्यायचे किंवा काय द्यायचे. हे नॉलेज तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्याबरोबरच हे नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं आहे हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याकडे सेकंड इयर थर्ड इयर मध्ये खूप साऱ्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. लाईक आपल्याकडे एसएस आहे. एसएस म्हणजे असोसिएशन ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्टुडंट्स. तर ह्याच्यामध्ये काय असतं की आपण एक बॉडी बनवतो आणि त्याच्यामध्ये काही स्टुडंट्स असतात आणि ते बाकीच्या स्टुडंट्ससाठी ऍक्टिव्हिटीज काहीतरी कंडक्ट करतात. तर तुमचं काय काम आहे की तुम्ही त्यामध्ये पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आपलं डिपार्टमेंट आपलं कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करतंय त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. म्हणजे आता बरेच कॉम्पिटिशन्स असतात, लाईक टेक्निकल कॉम्पिटिशन्स असतात, क्विज असतात, काही पेपर प्रेझेंटेशन्स असतात, असे बरेच असतात. तर आपल्याच कॉलेजमध्ये नाही तर बाहेरच्या कॉलेजमध्ये पण खूप सारे कॉम्पिटिशन्स घेतले जातात. तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे. म्हणजे रिझल्ट्स आरंट इम्पॉर्टंट बट पार्टिसिपेशन मॅटर्स अ लॉट. म्हणजे आता समजा आपल्याकडे पूल कॅम्पस असतो तर पूल कॅम्पसमध्ये खूप साऱ्या कॉलेजचे स्टुडंट्स आलेले असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही पण असता. तर तिथे तुमचं टेक्निकल रेकॉर्ड असतं किंवा जे अकॅडमिकल रेकॉर्ड, रिझल्ट्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच. पण त्याच्यासोबतच काय मॅटर करते की तुमच्याकडे एक्स्ट्रा काय आहे, तर तुम्ही कोणत्या कोणत्या ह्याच्यात पार्टिसिपेट केलंय, तुम्ही विनर आहात की नाहीत हे मॅटर नाही करत. तुम्ही कुठे कुठे पार्टिसिपेट केलंय, तुमच्याकडे काय सर्टिफिकेट्स आहेत, तुमचा रेझ्युम बिल्ड करताना तो एक स्ट्रॉंग पॉईंट कसा होईल याच्याकडे तुम्ही सेकंड इयर पासून जर लक्ष दिलं तर तुम्हाला बीई मध्ये गेल्यावरती काहीच टेन्शन राहणार नाही की बाबा माझ्याकडे काय नाहीये किंवा मी माझ्या रेझ्युमे मध्ये काय टाकू. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना बीई मध्ये आल्यावर ही क्युरी असते की माझा रेझ्युमे भरणार कसा, म्हणजे मी त्याच्यात लिहू काय, कारण त्यांनी सेकंड इयर थर्ड मध्ये काही केलेलं नसतं. पण तुमच्याकडे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आत्ता सेकंड इयरला आहात, तुमच्याकडे 2 वर्ष आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये खूप काही कमवू शकता. आणि तसं बघायला गेलं तर ह्याच्यातून खूप गोष्टी आपल्यामध्ये बिल्ड होतात. लाईक आता जे स्किल्स असतात जे आता आपण रेग्युलर स्टडी करून येत नाहीत, पण ह्याच्यामुळे काय होतं, एक लिडरशिप कपॅसिटी आपल्यामध्ये येते किंवा टीमवर्क काय असतं हे आपल्याला कळतं. पुढे जाऊन कंपनीमध्ये आपल्याला कसं टीमवर्क करायचंय किंवा आपण एखादा जर डिसिजन घेतला तर त्याला कसं बरोबर आहे हे प्रूफ करू, ह्या सगळ्या गोष्टी यातून शिकायला मिळतात. त्यामुळे टेक्निकल नॉलेज सोबत तुम्ही ह्या सगळ्यामध्ये पण पार्टिसिपेट करणं आणि तुम्ही कंडक्ट करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही सेकंड इयरला आहात तर इट डझंट मीन की तुम्ही काय कंडक्ट नाही करू शकत. तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी टेक्निकल घेऊन जावा, तुमच्या सिनियर्सना सांगा, त्या लोकांशी तुम्ही गाईड करा, ते लोक तुम्हाला गाईड करतील, त्यांच्याशी तुम्ही बोलून सगळं करू शकता. म्हणजे असं नाही की तुम्ही सेकंड इयरमध्ये आहात तर तुम्ही फक्त पार्टिसिपेट करायचं, तुम्ही काही कंडक्ट नाही करू शकत. हा समज चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही पण स्वतःहून जर नवीन आयडियाज काही असतील तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता सो दॅट त्याचं सगळ्यांनाच हेल्प होईल. आणि मुव्हिंग फर्दर टुवर्ड्स इंटरव्ह्यू प्रोसेस. आता जर इंटरव्ह्यू बद्दल बोलायचं गेलं तर पहिला राऊंड असतो तो म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट. आता ऍप्टिट्यूड टेस्ट ही मस्ट आहे, म्हणजे तुम्हाला आलंच पाहिजे ऍप्टिट्यूड. लाईक आत्तापासून तुम्ही सेकंड इयर पासून खूप सारे बुक्स आहेत, ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, प्लस O2 ब्रीथिंग ब्रेनचं आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं. ह्याच्यातून तुमची ऍप्टिट्यूड परफेक्ट होऊन जातेच. आणि जर काही मुलांना असं असेल की बाबा मला प्लेस नाही व्हायचंय, मला मास्टर्स करायचे आहेत पुढे जाऊन, तरी सुद्धा गेटला ऍप्टिट्यूड ही इम्पॉर्टंट आहेच. त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्ट मस्ट आहे. म्हणजे लाईक त्याला कुठलाच ऑप्शन नाही. जरी तुम्ही टेक्निकली किती स्ट्रॉंग असला, कम्युनिकेशन स्ट्रॉंग असलं तरी ऍप्टिट्यूड हे आपल्याला केलंच पाहिजे. त्याच्यानंतरचा सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे जीडी, ग्रुप डिस्कशन. आणि आपल्या इथल्या मुलांचं बघायला गेलं तर कम्युनिकेशनमध्ये थोडंफार वीक असतात. म्हणजे आता आपणच बघा की आता मीच इंग्लिशमध्ये बोलण्यापेक्षा मराठीत बोलणं प्रेफर करतो आपण,
हां, आय ॲग्री की इंग्लिश इज लिटिल बिट बोर, म्हणून मी बोरिंग असतं म्हणजे तुम्हाला ऐकायला पण बोर होईल म्हणून मी मराठीत जास्त बोलतेय, सो दॅट तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऐकून तुम्हाला काहीतरी ह्याच्यातून चांगलं मिळेल असं वाटेल. पण आता इंग्लिश कम्युनिकेशन जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही सेकंड इयर पासून खूप काही करू शकता. आता सेकंड इयरमध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत इंटरॅक्ट करायला सुरुवात करा. पहिला तुम्हाला भीती वाटत असेल ना, ठीक आहे, स्टाफशी नका बोलू तुम्ही, पण स्टार्ट विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर ग्रुप, विथ युअर फॅमिली मेंबर्स, त्यांच्यासोबत तुम्ही इंग्लिश बोला. थोडे थोडे वोकॅबलरी, नवीन शब्द शोधा. आता आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही एक ऍक्टिव्हिटी केली होती की आम्ही बोर्डवरती रोज कोणीतरी एक नवीन शब्द लिहायचा, त्याचं मिनिंग लिहायचं आणि त्याचं सेंटेन्स लिहायचं. मग सगळे डिपार्टमेंटमधले जे कोण प्रॅक्टिकलला वगैरे जायचे सगळे रीड करायचे, म्हणजे सगळ्यांच्याच नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायची. तर त्याच्यासाठी तुम्ही स्टाफ सोबत पण इंग्लिशमध्ये इंटरॅक्ट केलं पाहिजे आणि ते तुम्हाला चुकल्यावरती हेल्प करणारच की तुम्ही कुठे बरोबर आहात, कुठे चुकतात. पण त्यासाठी फर्स्ट तुम्ही स्वतः एनकरेज होणं, सेल्फ मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे की नाही मला बोलायचं आहे, मला शिकायचं आहे. म्हणजे मी इंग्लिश चुकीचं बोललं तर कोण काय बोलेल हा विचार न करता तुम्ही स्वतःहून सेल्फ मोटिवेट होऊन म्हटलं पाहिजे की नाही मला शिकायचं आहे, चुकलं तर चुकू दे. आणि आपण कधीच दुसऱ्या कोणाचा विचार नाही करायचा, आपण स्वतःसाठी करतोय ना तर स्वतःवरच फोकस करा. आणि फर्स्ट ऑफ ऑल सेकंड इयर पासून जर तुम्ही इंग्लिश सुधारायला सुरुवात केलं तर तुम्ही लास्ट इयर पर्यंत मास्टर व्हाल इंग्लिशमध्ये. लाईक तुम्हाला इंग्लिशची भीतीच नाही वाटणार. आणि इंग्लिश शिकायचं आहे हा विचार करून अजिबात इंग्लिश शिकू नका. तुम्हाला इंग्लिश एन्जॉय करायचं आहे हा विचार करा, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली इंग्लिश खूप छान वाटायला लागेल. त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपला इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये इंटरव्ह्यूच येतो. लाईक टेक्निकल इंटरव्ह्यू असतो, HR इंटरव्ह्यू असतो आणि मोस्ट ऑफ द कंपनीज आर टेक्निकल बेस्ड. सो फर्स्ट बेसिक थिंग इज बिईंग टेक्निकल. आता बिईंग टेक्निकल म्हणजे काय, तर आता जे आपण नॉलेज घेतलंय ते नॉलेज समोरच्याला आपल्याला सांगायचंय की प्रेझेंट करायचंय काय आहे. तर आता प्रत्येक आपल्याला स्टाफ पण शिकवताना बघा एक्झाम्पल थ्रू शिकवलं तर आपल्याला खूप चांगलं कळतं. मग तुम्ही इंटरव्ह्यूवरला पण सांगताना तुम्ही असंच सांगायचे, तर एखादी कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे ना त्यांना, तर तुम्ही एखादं एक्झाम्पल घ्या, डे टू डे लाईफ मधलं असू दे, कोणतंही असू दे, एक्झाम्पल घ्या, त्याच्या थ्रू कन्सेप्ट सांगा, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं टेक्निकल किती स्ट्रॉंग आहे हे दाखवून द्या आणि ह्या कन्सेप्ट पटकन लक्षात येतात. त्यामुळं तो एक आपल्याकडे बेनिफिट राहतो की बिईंग टेक्निकल म्हणजे काय होणं, की आपल्याकडे जे टेक्निकल नॉलेज आहे ते एक्झाम्पल थ्रू समोरच्याला एक्सप्रेस करणं. आणि ह्याचबरोबर जे मला एक गोष्ट सांगायची आहे की असं असतं की स्मॉल स्केल कंपन्या, बिग स्केल कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज, MNCs हा सगळा सेकंडरी थिंग आहे. पहिली प्रायमरी थिंग काय आहे की आपल्याला कुठल्या तरी कंपनीत प्लेस व्हायचं आहे. एक तुमची ड्रीम कंपनी आत्तापासून बनवा की मला ह्याच कंपनीत प्लेस व्हायचं आहे, तर ठीक आहे, तुम्ही त्याचनुसार तुमचा सगळा स्टडी करा की बाबा ह्या कंपनीला काय लागतं किंवा काय नाही. पण असं नाहीये की मोठ्या कंपनीमध्ये झालं नाही म्हणजे माझं चांगलं नाही झालं. स्मॉल स्केल कंपनीमध्ये जास्त एक्सपिरियन्स येतो, तुम्हाला खूप प्रकारचं वर्क करायला भेटतं, तिथं सगळ्या टाईपचं वर्किंग मिळतं. सो तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. त्यामुळे कोणा दुसऱ्याचं झालं किंवा माझं नाही झालं तर असा विचार नाही करायचा, म्हणजे गिव्हअप नाही करायचं कधी. गुड थिंग्स टेक टाइम टू कम. सो गिव्हअप करू नका कधी. जरी तुमच्या फ्रेंड्सचं झालं तरी खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटणार आहेत. It isn't necessary कि you should be attached only through studies. Rather, you have been provided with lot of activities. लाईक आता कॉलेजमध्ये आपल्या गॅदरिंग असतं, ट्रॅडिशनल डे असतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण करा. कॉलेज लाईफ एकच आहे, ह्याच्यामध्ये स्टडी पण करायचं आहे, प्लेस पण व्हायचं आहे, करिअर पण बनवायचं आहे, पण काही मिस पण करायचं नाही. सो फ्रेंड्स ह्या सगळ्या मस्ती तर चालणारच आहेत. सो आता माझंच सांगायला गेलं तर मी सगळ्यात असायचे. इव्हन एव्हरी गॅदरिंग, स्पंदन, परत ट्रॅडिशनल डे, सगळ्यात म्हणजे सगळीकडे पार्टिसिपेशन असायचं. पण बेसिक थिंग होते की माझा स्टडीजवरचा फोकस कधी नाही हल्ला. लाईक थ्रू आउट ऑल सेमिस्टर डिस्टिंक्शन किंवा 60+ ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या करायच्याच आहेत. पण ह्याच्यासोबतच बाकी पण तुम्ही तुमची कॉलेज लाईफ एन्जॉय करा. म्हणजे असं नका करू की फक्त स्टडीज केला, दुसरं काही केलं नाही, असं रिग्रेट नको व्हायला पाहिजे. पण असं पण नको व्हायला पाहिजे की मी स्टडी नाही केला आणि बाकीचं सगळं केलं. दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करा आणि जे काही असेल ते बॅलन्स ठेवा. लाईक स्पोर्ट्स पण आहेत आपल्या कॉलेजमध्ये, ते पण करू शकता तुम्ही. प्लस कल्चरल तर खूप आहे आपल्या कॉलेजकडे, म्हणजे तुम्हाला आता डिपार्टमेंटला आल्यानंतर पण कळेल बऱ्याच गोष्टी. टेक्निकली तर खूप स्ट्रॉंग आहेच, पण ह्या सगळ्या 3-4 गोष्टींचा जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केला तर तुम्हाला कुठेच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला कधीही काही हेल्प लागली तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. काही क्युरीज असेल तर फील फ्री टू आस्क. आम्ही कायम तुम्हाला हेल्प करूच. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. And thank you. Have a nice day.